गुड मॉर्निंग बेटा, आवाज येतो? आवाज यायलाय बेटा? व्यवस्थित आहे? ओके. गुड मॉर्निंग आदित्य. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग तमन्ना. दिव्या, कोण कोण आलाय अजून? चंद्रकांत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग प्रणव. गुड मॉर्निंग सैयद. ओके ओके. गुड मॉर्निंग महेश. प्रीती. बरं, क्लिअर आहे सगळं? व्यवस्थित आहे का दिव्या? एकदम व्यवस्थित आहे ना? आज क्लिअर आहे? गुड मॉर्निंग साहिल, स्नेहा. बरं, मला आधी सांगा, क्लिअरिटी चांगली आहे? आवाज व्यवस्थित आहे बेटा? ओके ओके. गुड मॉर्निंग भक्ती. आज तुमचा सगळ्यांचा पहिला दिवस आहे बेटा. यस यस, कोई बात नाही बेटा. आधी आज पहा, कशा तुम्हाला आजचा पिरियड कसा वाटते काय नाही बेटा. आज तुमचा 10वीचा कार्बन कंपाऊंड चालू करणार आहे. गुड मॉर्निंग अरविंद. गुड मॉर्निंग. यस यस, पहिला दिवस आहे बेटा. फर्स्ट फर्स्ट. भक्ती कुठून? बीडून का? गुड मॉर्निंग श्रद्धा. गीता. अश्विनी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. वाटायले का ऑफलाईन सारखा? असं वाटायले आपल्याला टाकळकर सर घरी येऊन शिकवायलेत. गुड मॉर्निंग गौरी.
पाहिले का ऑनलाईन सिस्टीम कशी येते? या अर्पिता, तुम्हाला असं वाटलं पाहिजे अरे टाकळकर सर तर माझ्याकडे पाहून शिकवायले. तुम्ही एवढ्या ऑनलाईन सिस्टीम पाहिल्या असतील, बरोबर आहे की नाही? खूप पिरियड केले असतील ऑनलाईनला. हा नवीन पाहिला ना पॅटर्न? गुड मॉर्निंग पेदापल्ली. आज बरेच जण, तुम्ही आज तुमचा फर्स्ट डे म्हणून काही जणाला जॉईनिंग माहिती नाही. फक्त तुम्हाला जे मेसेज द्यायचे आहेत ते मला फक्त तुम्ही टाईप करून द्या मॅडम, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. कारगी व्यवस्थित आहे? क्लिअर दिसाले का? गुड मॉर्निंग श्रद्धा. हाँ यस 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 साहिल पूछ सकता बेटा, कोई बात नहीं. अरे आपला क्लास येत आहे, या क्लासमध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स टाका, काही प्रॉब्लेम नाही. मी आता शिकवायला सुरुवात करेल 2 मिनिटांमध्ये. यस यस, सध्या ऑफलाईन नाही, सध्या नाही बेटा. जेव्हा चालू होईल तेव्हा मी दोन्ही घेणार बेटा, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही स्टार्ट राहणार बेटा तुमचे. आधी पहा तुम्हाला पिरियड कसा वाटते, ते या ऍप मध्ये किती फरक पडते. आणि मग तुम्ही काय करायचं, युट्यूबला जाऊन मग आपलं जे टाकळकर केमिस्ट्री क्लासेसचं जे ऍप आहे किंवा युट्यूबला जाऊन आपल्याला, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे भरपूर व्हिडिओ पण मिळतील बेटा, है ना? मी तुम्हाला आज कार्बन कंपाऊंड सुरू करणार, याचा टॉपिक आहे आपला कार्बन कंपाऊंड्स. एका दिवसात तर पूर्ण टॉपिक होणार नाही, पण मी सुरुवातीपासून बेसिक टर्म पासून सुरुवात करणार बेटा, एकदम सुरुवातीपासून बेटा. तुमच्या 10th जो पॅटर्न आहे एनसीईआरटी असो किंवा बोर्ड आहे, दोन्ही पद्धतीनं राहील बेटा. खूप महत्वाचं तुमच्यासाठी. तुमच्या समोर पुस्तक वही पेन ठेवा. मी शिकवताना सुद्धा तुम्ही लिहून घेत चला. मी ज्या ज्या डेफिनेशन सांगतो त्या लिहित चला. पहा लक्ष द्या इकडं, आता चालू करायचं म्हणा. यस क्लिअर आहे? पहा लक्ष द्या इकडं, आता नीट लक्ष द्या. मी दोन्ही याच्यामध्ये सांगतो, मराठीमध्ये सांगतो बेटा, हिंदीमध्ये सुद्धा सांगतो. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मला सांगा, सर रिपीट करा, या पद्धतीने मीच हे सांगतो. ठीक आहे? पहा लक्ष द्या इकडं. व्यवस्थित लक्ष द्या. आता तुम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सेकंड रो एलिमेंट म्हणल्यानंतर याच्यामध्ये फक्त 2च शेल येतात बेटा.
2च शेल येतात. हे पूर्ण तुमचं सेकंड रो एलिमेंट आहे. कोणता? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. बरोबर आहे. आता याला 2 शेल आहेत, म्हणजे मला सांगा लास्ट शेलला जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन पाहिजेत बेटा? आपल्याला सगळ्याला माहिती आहे, जर स्टेबल जर व्हायचं असेल, कुठल्या एलिमेंटला जर स्टेबल व्हायचं असेल, तर मला सांगा लास्ट शेलला किती पाहिजेत बेटा? 8 पाहिजेत का नाही? बरोबर आहे का नाही? अरे आपल्या सारखंच येणार बेटा. मला सांगा मेडिकलला लागल्यानंतर तुम्ही काय होणार आहेत बेटा? स्टेबल कॉन्स्टेबल? स्टेबल होणार आहेत, कॉन्स्टेबल आहेत. मेडिकलला लागल्यानंतर, इंजिनिअरिंगला लागल्यानंतर. पण ठीक आहे, चला 10वी पास झाल्यानंतर तुम्ही काय होणार आहे? स्टेबल होताल, कॉन्स्टेबल होताल. बरोबर आहे का नाही? मग एखादा म्हणते नाही सर माझ्याजवळ एवढे पैसे आले मी स्टेबल झालो. अरे यांचे त्याच पद्धतीने हे कम्पेअर कोणासोबत करते पाबडा? या ग्रुप मध्ये हे स्टेबल एलिमेंट है. नियॉन हमारा सबसे स्टेबल एलिमेंट है. कोई भी एलिमेंट क्या ट्राय करता है? कोणता प्रयत्न करते? स्टेबल व्हायचा प्रयत्न करते. बरोबर आहे. आता इथं नंबर 3 आहे, याचं कॉन्फिगरेशन 2,1 आहे, याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, कॉन्फिगरेशन 2,2 आहे. हे 5 2,3 6 2,4 7 2,5 आहे. ॲटॉमिक नंबर 8 2,6 आहे, 9 आहे, 2,7 10 2,8. क्लिअर आहे? म्हणजे मला सांगा सेकंड रो मध्ये स्टेबल कोण आहे? निऑन आहे. निऑन आहे. क्लिअर आहे? बर, याला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? याला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज है? यहां इसको अगर स्टेबल होना है तो कितने इलेक्ट्रॉन चाहिए बेटा? कितने इलेक्ट्रॉन चाहिए? कार्बन के लास्ट शेल में कितने इलेक्ट्रॉन है? मला सांगा कार्बनच्या लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 4 आहेत. बरोबर आहे. आता मी येतो कार्बन कंपाऊंड्स मध्ये. पहा, मग आता कार्बनला स्टेबल जर व्हायचं असेल बेटा, कार्बनला जर स्टेबल व्हायचा असेल तर तो कार्बन काय करतो? इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो बेटा. म्हणजे याचा अर्थ कार्बन हा कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये जातो, कार्बन हा मॉलिक्युलच्या फॉर्म मध्ये जातो. बरं चला, मी याच्यातही तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. पहा, मी तुम्हाला काही काही डिफरन्स विचारतो, मला सांगा सर. मला सांगा ऍटम आणि एलिमेंट मध्ये फरक काय बेटा? मॉलिक्युल आणि कंपाऊंड मध्ये काय फरक आहे? मी तुम्हाला इथून सुरुवात करतो. आता पहा, फॉर एक्झाम्पल, नीट लक्ष द्या याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल एक बीकर आहे बेटा, आणि या बीकर मध्ये पहा मी सगळे ए टू झेड या ठिकाणी, या सगळ्या ठिकाणी हे सगळे एकत्र इथं टाकले. मी हायड्रोजनचे ऍटम जमा केले बेटा. हे हायड्रोजनचे ऍटम आहे. यास राईट आहे सोनांगी. पहा किती इंटरेस्टिंग आहे बेटा. मला सांगा एक बीकर घेतलंय आणि त्या बीकर मध्ये बेटा मी हायड्रोजन टाकालो. 1 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, 3 हायड्रोजन, 4 हायड्रोजन, ऐसे मैंने डालते गया. बराबर आहे. मला सांगा आपण ऍटम एकत्र आणले, पण कोणते? सारखेच ऍटम एकत्र आणले, म्हणजे ग्रुप ऑफ सेम ऍटम. ग्रुप ऑफ सेम ऍटम नोन ॲज एलिमेंट आहे. म्हणजे जर सारखेच हायड्रोजन एकाच ठिकाणी जर आले तर आपण त्याला काय नाव देऊ? एलिमेंट नाव देऊ. चालते बेटा? बर ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल. मला सांगा तुम्ही सगळे 10वीचे, तुमच्या क्लासमध्ये सगळेजण किती, सगळेजण कोण झाले? तुम्ही इंडिव्हिज्युअल ऍटम झाले. मग सगळे 10वीचे मुलं जर एकाच वर्गात आले तर आपण काय नाव देतो बेटा त्या क्लासला? ग्रुप ऑफ सेम ऍटम. तुम्ही ऍटम झाले, मग तुमचा क्लास काय झाला? सर एलिमेंट झाला. आम्ही सगळे एकाच वर्गातले, एकाच क्लासचे.
क्लिअर झालं? एनी प्रॉब्लेम याच्यात? ठीक आहे, चला अजून पुढे. इथं लक्ष द्या, या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल देतो ना, पहा. या एका बीकर मध्ये मी इथं वॉटरचा मॉलिक्यूल घेतला H2O, हे वॉटरचा मॉलिक्यूल पहा. आता या बीकर मध्ये जर मी वॉटरचा मॉलिक्यूल जमा केलं बेटा, हे सगळे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत, ग्रुप ऑफ सेम. मग जेव्हा वॉटरचा मॉलिक्यूल एकत्र आणले बेटा, तर याला नाव काय येईल बेटा? कंपाऊंड येणार आहे. म्हणजे मी जर असं म्हणलं इथं हा कोण आहे, हे कोण आहे, तर तुम्ही तसं रे कंपाऊंड आहे. यस. कशामुळं? कारण इथं सगळे मॉलिक्यूल एक आपण सारखेच आणले, म्हणजे ग्रुप ऑफ सेम मॉलिक्यूल कंपाऊंड, ग्रुप ऑफ सेम ॲटम, ग्रुप ऑफ सेम ॲटम. बोल कृष्णा, ग्रुप ऑफ सेम ॲटम. काय झाला तो? क्लियर? कोई बोलेगा नहीं सर मुझे और एक एग्जांपल दो. अरे आपल्या घरी मीठ असते का नाही बेटा? आपण एका बाटलीमध्ये मीठ ठेवतो बेटा. मला सांगा त्या मिठामध्ये काय आहे? तिथं तुमचे भरपूर NaCl चे मॉलिक्यूल आहेत. NaCl सारखे मॉलिक्यूल एका ह्याच्यात आले. राईट आहे. मग तुम्ही नाव काय देणार त्याला? यस, राईट आहे. क्लिअर आहे? बरं, NaCl मध्ये जर तुम्ही काही दुसरा कंपाऊंड ऍड केला, साखरेमध्ये जर मीठ ऍड केलं, तर ते कंपाऊंड होणार आहे का? का मिक्सचर तयार होईल? काय तयार होईल मला सांगा बेटा? मी साखर आणि परत मीठ एकत्र केलं तर काय तयार? संपला. राईट आहे. क्लिअर आहे? यस एकनाथ, राईट आहे. राईट आहे गार्गी. आता तुमची टायपिंगची खूप स्पीड फास्ट आहे. खूप फास्ट स्पीड आहे बेटा. हा, चला पुढे जाऊ. आता नीट लक्ष द्यायचं. आता तुम्ही कार्बन कंपाऊंड्स मध्ये व्यवस्थित लक्ष द्यायचं. आपल्या या कार्बनला स्टेबल व्हायचं बेटा. या कार्बनच्या लास्ट शेलला 4 इलेक्ट्रॉन आहेत बेटा. आता हा स्टेबल कशा पद्धतीने होते पहा, नीट लक्ष द्या. आता मला सांगा, हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. बर, हायड्रोजनच्या लास्ट शेलला 1 इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनला स्टेबल होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत का 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत बेटा? हायड्रोजनला ऑक्टेट कंप्लीट करायचंय का डुप्लेट कंप्लीट करता येईल? राईट आहे. क्लिअर आहे? आला? पहा, आता मला सांगा, हे एक ॲटम आहे, नीट लक्ष द्या, हे एक हायड्रोजनचा ॲटम आहे. मग दोघं म्हणतात आपण दोघंही स्टेबल होऊ. अरे कशा पद्धतीनं? आपण दोघंही इलेक्ट्रॉनची शेअरिंग करू. बरोबर आहे? मग आता या दोघांनी इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली. हे शेअरिंग केल्यानंतर मला सांगा, यानं याचं डुप्लेट कंप्लीट केलंय, यानं पण याचं डुप्लेट कंप्लीट केलंय. मग तुम्हाला सर हा इथं तयार झाला तुमचा कोव्हॅलेंट बॉन्ड, हा तयार झाला इथं. बरोबर आहे का? हा तयार झाला इथं केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड मध्ये कोणता तयार झाला? तर इथं झाला कोव्हॅलेंट बॉन्ड. क्लिअर याच्यात आता? मग कोव्हॅलेंट बॉन्डची डेफिनेशन काय आली? शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 एटम नोन एज कोवैलेंट बॉन्ड. 2 एटम में हमने क्या कर दिया? शेयरिंग कर दिया. और किसकी शेयरिंग कर दिया? हमने इलेक्ट्रॉन की शेयरिंग कर दिया. तो इलेक्ट्रॉन की शेयरिंग करने के बाद जो बॉन्ड फॉर्म होता है, उसी बॉन्ड का नाम क्या है? कोवैलेंट बॉन्ड है. राइट है? मी आधी डेफिनेशन सांगा ना त्याच्यामध्ये. चलो यहां ध्यान दो, और एक एग्जांपल होता. चलो
अब देखो यहां मेरे पास हाइड्रोजन है, यहां हाइड्रोजन के पास एक इलेक्ट्रॉन है, ये फ्लोरीन है, फ्लोरीन के लास्ट शेल में ये 7 इलेक्ट्रॉन है, आहे का बेटा हे 7 इलेक्ट्रॉन. याला स्टेबल व्हायचंय, याला पण स्टेबल व्हायचंय. या दोघांना जर स्टेबल व्हायचंय तर काय ना, दोघं इलेक्ट्रॉनची काय करतील, शेअरिंग करतील, आणि शेअरिंग करून बॉन्ड जे तयार होईल त्या बॉन्डला नाव कोणतं येईल, तुमचा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. ना हे डॉटनं रिप्रेझेंट करतो आपण, हे इलेक्ट्रॉनिक डॉटनं रिप्रेझेंट करतो. हे काय येणार तुमचं, डॅशनं रिप्रेझेंटेशन आहे, बॉन्डनं रिप्रेझेंटेशन आहे. बरोबर आहे का? अरे कळायला का म्हणा. मग तुम्ही म्हणता सर टाकळकर सर या पद्धतीने तयार झाला. यस, झाला तुमचा कोव्हॅलेंट बॉन्ड. क्लिअर झाला. चला अजून एक एक्झाम्पल देतो, पहा. तुमच्या पुस्तकातलेच एक्झाम्पल आहेत बरं सध्या. मला सांगा याच्यामध्ये ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे म्हणा, 8 आहे. लास्ट शेलला इलेक्ट्रॉन किती आहेत, लास्ट शेलला इलेक्ट्रॉन किती आहेत, 6. बरं स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, स्टेबल होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. बरोबर आहे. मग 2 इलेक्ट्रॉन याच्या सोबत शेअरिंग करतात हायड्रोजन सोबत. पहा 1 2 3 4 5 6 हे याचे इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन, इथं हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, इथं हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. झालं का इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर. अरे यांची मरमर कशासाठी चालू आहे, स्टेबिलिटीसाठी चालू आहे ना. मग मला सांगा, पहिले हे ऍटम होता, पहा बेटा हे ऍटम आहे, हे पण ऍटम आहे, बरोबर आहे का. मग मला सांगा ऍटम पासून जेव्हा मॉलिक्यूल तयार होते, यस तमन्ना बोल बेटा, एटम से जब मॉलिक्यूल बनता है तो वो स्टेबल होता है या अनस्टेबल होता है, स्टेबल होता है या अनस्टेबल होता है. यस, मॉलिक्यूल स्टेबल है. बरं ऍटम, ऍटम काय आहे, ऍटम काय स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, ऍटम अनस्टेबल आहे, मॉलिक्यूल कसा आहे. क्लिअर झालं इथं. बरं चला अजून एक एक्झाम्पल. हे झालं तुमचं डॉट स्ट्रक्चर, याला तुम्ही बॉन्ड न रिप्रेझेंट करा, संपलं. ठीक आहे. हा झाला तुमचा कोव्हॅलेंट बॉन्ड. चलो और एक एग्जाम्पल. नाइट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, लास्ट शेलला 5 इलेक्ट्रॉन आहेत. पहा बेटा 1 2 3 4 5. क्लिअर आहे. आहे बर. मला सांगा याला स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज है, 3 है. अब ये शेयरिंग करता है किसके साथ, तो हाइड्रोजन के साथ शेयरिंग कर दिया. झालं इथं. क्लिअर झालं. अरे याला तर आपण ऑक्टेट रूल म्हणतो, यालाच आपण ऑक्टेट रूल म्हणायला. यास कार्तिक राईट आहे ना, सोनाली बरोबर आहे का. चले आगे. आता पहा इथं हाइड्रोजन ने उसका डुप्लेट कंप्लीट कर दिया, यहां भी. आता मला सांगा ये कोव्हॅलेंट बॉन्ड है, ये भी एक कोव्हॅलेंट बॉन्ड है, ये भी एक कोव्हॅलेंट बॉन्ड है, संपलं. क्लियर. सांगतो 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 प्रणव, तेही सांगतो बेटा. प्रणव एक लक्षात ठेव, मी सध्या कोव्हॅलेंट शिकवायला बेटा, तर फक्त कोव्हॅलेंट लक्षात ठेव. बरं चला एखादा मला नाही टाकळकर सर, मला मला कोव्हॅलेंट बॉन्ड आहे काय बॉन्ड मला ते सांगायला, मला तेच कळत नाही. ठीक आहे चल.
तुमच्यासाठी पहा. H2, F2, Cl2, Br2, I2. चला, हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. अरे मला सांगा, हे सगळे ऍटम आहेत, ये सब एटम है, ये एटम से मॉलिक्यूल बन गए. बरोबर आहे का? पहा बेटा, हे सगळे ऍटम आहेत. ऍटम पासून काय तयार झाले? तो मॉलिक्यूल आहेत. क्लिअर आहे? बर, मला सांगा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन 17 ग्रुप मध्ये, पिरियॉडिक टेबल मध्ये 17 ग्रुप मध्ये. बर, मेटल आहेत का नॉन मेटल आहेत? नॉन मेटल है. नॉन मेटल का काम क्या है? तो इलेक्ट्रॉन देना या लेना है. सर वो कभी देते नहीं, लेने का सोचते हैं. बराबर है ना? नॉन मेटल है, घेते इलेक्ट्रॉन, हे तर क्लिअर आहे. आता मला सांगा, 2 आयोडीन आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. या सगळ्यांच्या लास्ट शेलला किती इलेक्ट्रॉन आहेत रे? या या 1 2 3 4 या सगळ्यांच्या, म्हणजे यांच्या लास्ट शेलला किती इलेक्ट्रॉन आहेत? नाही भक्ती, हे सोडून दे, याला सोडून दे. हा ठीक आहे, हायड्रोजन घेतला तरी काय हरकत नाही. याच्या लास्ट शेलला किती इलेक्ट्रॉन आहेत? अरे बरं, चला तुम्हाला अजून एक सोपं सांगतो. चला अजून सोपं सांगतो तुम्हाला, सोपी ट्रिक सांगतो. मला सांगा, हे 16 ग्रुप आहे, हा 15 आहे, हा 14 आहे, हे 13 आहे. बरोबर आहे? बर, मला सांगा, 13 ग्रुप म्हणल्यानंतर लास्ट शेलला किती इलेक्ट्रॉन? लास्ट शेलला किती इलेक्ट्रॉन आहेत का? बरं, 14 म्हणल्यानंतर लास्टला रिप्लाय देत चला. यास युवराज, यास महेश, स्नेहा राईट आहे, कृष्णा. बरं, 15 म्हणल्यानंतर लास्टला किती आहेत? बरं, 16 म्हणल्यानंतर. बरं, 17 म्हणल्यानंतर लास्टला 17 है, तो लास्ट में कितने इलेक्ट्रॉन है? अच्छा चलो, 18 है तो लास्ट में कितने हैं? 18 है तो लास्ट में कितने हैं? 19 है तो लास्ट में कितने हैं? अरे 99 नहीं आते ना, कैसे आएंगे? पिरियॉडिक टेबल कुठून येणार आहे? का तुम्ही तयार करणार आहेत का काय? पिरियॉडिक टेबल किती आहे? याच्या आहे का पुढे? तयार केला का कोणी? नाही आहे. 18 ग्रुप आहेत फक्त, 19 नाही. तर क्लिअर आहे? आभार. मला सांगा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मेटल आहेत का नॉन मेटल आहेत? लवकर सांगा, मेटल आहेत का नॉन मेटल आहेत? नॉन मेटल आहेत. चलो यहां आता पहा, फ्लोरीनच्या लास्ट शेल मध्ये 1 2 3 4 5 6 7 है. यहां फ्लोरीन के लास्ट शेल में 1 2 3 4 5 6 7 है. राईट आहे? पहा बेटा, याने याचं ऑक्टेट कंप्लीट केलंय, यांनी पण याचं ऑक्टेट कंप्लीट केलंय. आता मला सांगा, अरे आपला कोव्हॅलेंट बॉन्ड मेटल मध्ये का नॉन मेटल मध्ये? 2 नॉन मेटल मधला बॉन्ड. मग सोपं शॉर्टकट आला का नाही? नॉन मेटल मध्ये बॉन्ड कोणचा तयार होते सांगा लवकर. यस रणजित,
या सार्विन, दोन नॉन मेटल मधला बॉन्ड लवकर सांगा. झाला, आला का शॉर्टकट? बस का डोक्यात? अरे का तुम्हाला नाही सर, मला अजून एक एक्झाम्पल सांगा. चला, दोन नॉन मेटल मधला बॉन्ड, मग तुम्ही इथं सरळ लिहिणार सीएल सीएल, बी आर बी आर, आय आय, एच एच. झालं क्लिअर? परत तुमच्या पुस्तकामध्ये एक फार छान दिलेलं आहे, हायड्रोजनचं काही सांगता येत नाही बेटा. ती पिरियडिक टेबल कुठे कोणालाच माहित नाही. कोई बोलता है फर्स्ट ग्रुप में, कोई बोलता नहीं वो 17 में है. बर, फर्स्ट ग्रुपचे मेटल आहेत का नॉन मेटल आहेत? फर्स्ट ग्रुप एलिमेंट मेटल आहेत का नॉन मेटल आहे? यस. आणि 17 ग्रुप नॉन मेटल आहे, म्हणजे दोन्ही सारखं बिहेवियर देत आहे ते. म्हणून आपण म्हणतो इन पिरियडिक टेबल द पोझिशन ऑफ हायड्रोजन इज अनसर्टन. अरे सही आहे ना? बरोबर आहे का? कसं वागायला पाहिजे हे आपल्याला वागणं शिकवते. कुठे कसं ऍडजस्टमेंट व्हायचंय याच्याकडून शिका. मेटल सोबतही राहते, नॉन मेटल सोबत सुद्धा दोन्ही कॅरेक्टर दाखवते. अलग लक्षात? क्लिअर आहे? चला आता अजून एक एक्झाम्पल घेतो आणि आयनिक बॉन्ड मध्ये येतो. आता पहा, नीट लक्ष द्या. आता तुम्हाला सांगायची गरज नाही. आता पहा, नीट लक्ष द्या बेटा. हायड्रोजन आणि फ्लोरीन मध्ये बॉन्ड तयार झाला, एनएच ऑक्टेट कंप्लीट केला, एनएच डुप्लेट कंप्लीट केलाय. मग माझा क्वेश्चनचा आन्सर द्या, हॅलोजन ऍसिड मध्ये कोणता बॉन्ड आहे बेटा? हॅलोजन ऍसिड म्हणजे एच एफ, एच सी एल, एच बी आर, याच्यामध्ये बॉन्ड कोणता आहे बेटा? कोव्हॅलेंट बॉन्ड आहे या आयनिक बॉन्ड आहे? क्लियर? एनी प्रॉब्लेम? तो सर एच एफ के बाद एच सी एल के बाद एच बी आर के बाद एच आई. झालं का क्लियर? पिरियड बोर व्हायलाय का? प्रकाश, नक्की? चलो अब मैं पॉइंट की तरफ आता हूं, आयनिक बॉन्ड की तरफ. नीट लक्ष द्या. बर, हा फर्स्ट ग्रुप आहे, हा सेकंड ग्रुप आहे. पहा, नीट लक्ष द्या. मला सांगा, फर्स्ट ग्रुप म्हणल्यानंतर लास्ट शेलला इलेक्ट्रॉन किती? फर्स्ट ग्रुप आहे, चला लिथियम आहे, लिथियमच्या खाली कोण आहे? सोडियम आहे, सोडियमच्या खाली पोटॅशियम, रुबिडियम आहे, सीसीएम आहे आणि फ्रान्सियम आहे. चला बोला. साधं येणार आहे. यस, राईट आहे. बरं, मेटल आहे, मेटल इलेक्ट्रॉन देता है, मेटल इलेक्ट्रॉन लूज करता है, लूज करके स्टेबल होता है. सवाल यह आता है कि सर वो क्यों देता है? अरे उसको स्टेबल होना है. मला स्टेबल व्हायचंय, तुम्हाला स्टेबल व्हायचं, सगळ्याला स्टेबल व्हायचं आपल्याला. मग हे ऍटम आहेत बेटा. अरे इतके ऍटम आहेत, मग या ऍटमला स्टेबल व्हावं लागेल ना, कोणालाही वाटणार ना. मग इथं पहा, आता मला सांगा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, कॉन्फिगरेशन 2,8,1 आहे. 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 2,8,1
पहा नीट लक्ष द्या, ये हमारे पास सोडियम है कॉन्फिगरेशन 2,8,1 है, ये क्लोरीन है कॉन्फिगरेशन 2,8,7 है, एटॉमिक नंबर 11 है, यहां एटॉमिक नंबर 17 है। चलो यस राइट आहे। अरे तुम्ही मला सांगा, सोडियमच्या लास्ट शेअरला 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याला 7 घेणं परवडते का? का 1 देणं परवडणार त्याला? वो 1 लूज करेगा। अब होता क्या है, ये इलेक्ट्रॉन लूज करता है, ये इलेक्ट्रॉन लूज करता है, बराबर है ना? अच्छा चलो मुझे बात बता, ये ये लूज करता है या गेन करता है? ये तो नॉन मेटल है, इसके लास्ट शेल में 7 इलेक्ट्रॉन है, तो मुझे बात बताओ, लूज करेगा या गेन करेगा? गेन करेगा। दोघाला स्टेबल व्हायचंय, मग 1 इलेक्ट्रॉन देते 1 इलेक्ट्रॉन घेते। बरं जे देते ते मेटल है का नॉन मेटल है? देने वाला देता कौन है, मेटल या नॉन मेटल? लेता कौन है, लेने का कोण सोचता है? बरोबर आहे का? मग पहा आता इथं नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या बघा, याला इलेक्ट्रॉन दिला, दिल्यानंतर काय ते चार्ज इथे प्लस, राईट आहे? बर यानं इलेक्ट्रॉन घेतला, याच्यावर चार्ज किती आला? मायनस, बरोबर आहे? झालं कॉन्फिगरेशन 2,8 2,8,8 तयार झाला, NaCl तयार झाला मॉलिक्यूल, बरोबर आहे का? यस। बरं अजून एक क्वेश्चन विचारतो, पहा ना तुम्हाला येते का बघा। हा बर, मला सांगा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे कोणता बॉन्ड आहे? इलेक्ट्रॉन की लेन देन से जो बॉन्ड बनता वो कौन सा बॉन्ड है? यस, आयनिक बॉन्ड है, आयनिक बॉन्ड है। अब कोई बोलेगा सर कैसे बना? अरे एक एटम ने इलेक्ट्रॉन दिया, दूसरे एटम ने इलेक्ट्रॉन लिया, लेन देन से जो बॉन्ड बनता है वो आयनिक बॉन्ड है। क्लियर है? बर एखादा म्हणला नाही सर मला शॉर्टकट सांगा, बोलता ना, वो भी बोलता म्हणा, यस राईट। मला सांगा मेटल नॉन मेटल मधला बॉन्ड, हे मेटल आहे, हे नॉन मेटल मधला बॉन्ड कोणता असेल? मेटल नॉन मेटल मधला बॉन्ड कोणता येईल? कोव्हॅलेंट येईल का आयनिक येईल? मेटलने 1 इलेक्ट्रॉन दिला, नॉन मेटलने इलेक्ट्रॉन घेतला, तर कोणता येईल? कसं यायले आता बोला, कसं यायले? मग अरे बघा आता, वर चला मी विचारतो, नॉन मेटलचा बॉन्ड, नॉन मेटल का बॉन्ड, पक्का? मेटल नॉन मेटल का बॉन्ड, मेटल नॉन मेटलचा बॉन्ड, बर चलो कोहा आयनिक बॉन्ड, ठीक आहे। मग आता इथं पहा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम हे घेतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयडीन, मेटल आहेत, नॉन मेटल आहेत। मग मला सांगा लिथियम फ्लोराइड कोणता बॉन्ड आहे? कोव्हॅलेंट का आयनिक बॉन्ड? विसरणार आहेत का परत? फर्स्ट ग्रुप एलिमेंट और 17 ग्रुप एलिमेंट में हमेशा बॉन्ड कौन सा होता है? ओ सर वो तो आयनिक बॉन्ड बनता है, राइट है ना? अच्छा मुझे बात बताओ,
लिथियम क्लोराइड आयनिक बॉन्ड आहे, लिथियम ब्रोमाइड आयनिक बॉन्ड आहे, लिथियम आयोडाइड आयनिक बॉन्ड आहे. बरं चला ना, अजून आहे ना, अजून आहे बघा. हा लक्ष द्या इथं. सोडियम फ्लोराइड, सोडियम क्लोराइड, सोडियम ब्रोमाइड, सोडियम आयोडाइड. चलो और है ना, पोटेशियम फ्लोराइड, पोटेशियम क्लोराइड, पोटेशियम ब्रोमाइड, पोटेशियम आयोडाइड. आप बोलो कौन सा बॉन्ड फॉर्म हो रहा? अरे सब के सब कौन से बॉन्ड है? किती झाले एक्झाम्पल? तुम्ही इथपर्यंत विचार करू शकता. लक्ष द्या इथं, लक्ष द्या इथं. मला एक सांगा, असं कशामुळे झालं नाही? यानं तर याला इलेक्ट्रॉन दिला का नाही? मला सांगा आधी, यानं याला इलेक्ट्रॉन दिला आहे ना बेटा? दिला आहे ना? यानं इलेक्ट्रॉन घेतला, बराबर है. तो ऐसा क्यों नहीं हुआ? यहां सोडियम है और यहां क्लोरीन है, ऐसा क्यों नहीं हुआ? दोघं जवळच काऊन आले बेटा? अरे हो सिद्धेश्वर, मी तेच विचारलो ना. मला तू सांग, यानं याला इलेक्ट्रॉन दिल्यानंतर तर संपलं, हा असा पाहिजे ना. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, पण कशामुळं? चला तुम्हाला एक उदाहरण सांगतो बा, उदाहरण सांगतो बा. मी फार छान उदाहरण सांगत असतो. यस अपोजिट आहेत, पहा ना, तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आता तुम्ही रोज बॅचला यायलात माझ्या, माझी तुमची खूप ओळख झाली, रोज गप्पा मारायला. आणि तुम्ही म्हणले टाकळकर सर, मला 5,000 रुपये द्या, बरं काम आहे. किती मागितले? किती मागाले ते? 5,000, 1,000, काय जे असेल ते, बरोबर की नाही? बर, माझा तुमचा जास्त परिचय नाही, एक 15 दिवस झाले बॅच सुरू होऊन, असं समजा. बर, मी दिले, बरोबर आहे. आणि तुम्ही मला प्रॉमिस केलं, सर मी तुम्हाला 2च दिवसात पैसे देतो, 2च दिवसात मी तुम्हाला पैसे देतो. मी तिसऱ्या दिवशी त्याची वाट तर पाहिल ना बेटा. अरे ते पैसे देईल म्हणून, बरोबर आहे ना? मग मला सांगा, हा यस यस, मग मला सांगा, झोप कोणाला येणार नाही बेटा? कोणाची झोप उडाली हो सोनाली? कोणाची झोप उडाली? यस, बरोबर आहे. मग रोज फोन कोण लावल बेटा? रोज फोन कोण करल? राईट, देणारा, बरोबर आहे की नाही? मी रोज फोन करायलो, अरे देणार आहे, अरे देणार आहे. मग आमच्या दोघात काय तयार झालं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाला का नाही? क्लिअर आहे का? बसलं का डोक्यात? यही तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. हो भूमिका, बरोबर आहे का? कळायले ना? बरं वाटायला का? अरे मला एखाद्यानं पैसे मागितले तर मी त्याला दिले, झोप मला येणारच नाही ना. मग तसंच आहे बेटा, इसने इसको इलेक्ट्रॉन दिया, कोई प्रॉब्लम नहीं, दिया, देने के बाद फोर्स ऑफ अट्रॅक्शन हुआ. पैसे दिल्यावर रोज फोन करतो, देणार आहे, देणार आहे, देणार आहे. काय अवघड आहे मला सांगा बरं. प्रणालिका, कळाले का?
साहिल राईट आहे म्हणा. आज पहिला दिवस आहे तुमचा सगळ्यांचा. बोर आले का? हा तुमची ही बॅच झाल्यानंतर हा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहे, म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवून द्या. म्हणजे तुम्हाला कधी पण पाठवता येते, पाहता येते. तुम्ही तुमच्या फ्रेंडना सुद्धा पाठवू शकता बेटा, काही प्रॉब्लेम नाही. बॅच झाल्या झाल्या तुम्ही सबस्क्राईब करून ठेवून द्या. आला क्लिअर आहे? थांबायचं बेटा इथं. टाकळकर केमिस्ट्री क्लासेस. हा करून टाका सगळेजण, जेवढे प्रेझेंट आहेत तेवढे, म्हणजे हा व्हिडिओ त्याच्यात टाकता येते मला. ठीक आहे बरं. उद्या बॅच घ्यायची. पक्का? ओके चलो बाय बेटा. हाच टाइम आहे बेटा, हाच टाइम.